त्रास येतोय, हा संघर्ष चांगल्या लोकांच्या देखील वाट्याला येतोय. मी माझ्या जडणघडणीच्या काळात ज्यांच्या बरोबर घडलो साहेब, त्यातल्या एका व्यक्तीच्या बाबतीत असं घडलं. 5 मजली घर, 3ऱ्या मजल्यावरती मुलीची स्वतंत्र व्यवस्था केलेली होती. लॅपटॉप पासून सगळं दिलेलं होतं. खिडकीतून घराच्या पाठीमागं असलेल्या झोपडपट्टीतल्या एका मुलाबरोबर त्या मुलीची ओळख झाली. मुलगीनं पाऊल उचललं. माझ्या डोळ्यानं बघितलंय सर मी. ते माझे मार्गदर्शक गाडी चालवतायत, मोठी गाडी चालवतायत. मी त्यांच्या बाजूच्या सीटवर बसलोय आणि संध्याकाळच्या जेवणाला कुपाच्या मुलगी काट्या काढते. काय म्हणतात तुमच्याकडे मला माहित नाही. कुपाच्या म्हणजे ते कुंपण असतं, त्याच्या काट्या संध्याकाळच्या जेवणाला त्या झोपडपट्टीसाठी काढते. मुलगीला 12वीला 92% मार्क आहेत. आता हे सगळं ऐकल्यानंतर पुन्हा नांदेडकर म्हणतील या सगळ्या गोष्टीला तुमचा विरोध आहे. माझा अजिबात विरोध नाही. माझा प्रेमाला विरोध नाही. माझी फक्त एक अट आहे. ती अट अशी आहे, अगोदर स्वतःची लायकी सिद्ध करावी ह्यानी आणि मग या वाटेला जावा. मुलगा डॉक्टर आहे आणि मुलगीनं दाखवावा. बाप आनंदाने या सगळ्या गोष्टीत सहभागी होतो. पण पात्रता आणि क्षमता न लक्षात घेता केलेली चूक ह्या व्यवस्थेला सर त्रास देते. आई वडिलांनी जाळून घेतलंय, आत्महत्या केलेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मग काय व्यवस्था आम्ही ही टिकू नये? संस्कारानं का ती वाढवू नये? आणि जोपर्यंत आमच्या वाट्याला येत नाही तोपर्यंत त्याचं मूल्य कळत नाही, दुःख कळत नाही. कुणीतरी आस्थेनं चौकशी करणार आपल्या आयुष्यात असणं हीच सगळी आयुष्याची जमापुंजी असते. आणि हे पटत नसेल तर हेही बघा, पैसा पद प्रतिष्ठेच्या पाठीमागे धावणाऱ्या लोकांनी, मी ते धावू नये असं माझं मत नाही, तो पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 2 नंबरचा अर्थ आहे. पैसा कमवायलाच हवा, पण किती हेही आम्ही ठरवायला हवं. माझा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. तुमच्या आजोबांच्या पंजोबाचं नाव काय? आठवा बरं. आजोबांच्या पंजोबाचं नाव काय? नाही माहिती ना. जे राहतात ते घर त्यांचं आहे, गावाकडची जमीन त्यांची आहे. ते जिवंत होते त्यावेळी छाती ठोकून सांगत होते, हे घर माझं आहे, ही जमीन माझी आहे. आज स्वप्नात आहेत, सोडत नाहीत. आज ते म्हणणार एवढं ह्याच्यासाठी गावाबरोबर राजकारण करून भांडून ठेवलं, माझं नाव देखील लक्षात नाही. नाव लक्षात नाही आजोबांच्या पंजोबांचं. बरं त्यांचं जरा तरी बरं होतं ना हो, देवाऱ्यावर टाक तरी होता. आमची अवस्था सांगू, 12व्या दिवशी फोटो गायब. येणारी व्यक्ती म्हणणार हे फोटो एवढा काढावं, इंटेरियर डेकोरेशनला हे चांगलं दिसत नाही, आयुष्यभर कधी हसला नाही, भीती वाटते रात्रीचं बघितलं की. आमच्याकडे बघून काय वाटणार आहे? जिथं आम्ही 3ऱ्या दिवशी गायब होणार आहे, काय करणार आहोत?